ज्या ठिकाणी जांभिवली बी आणि त्यांच्या विरोधात मयूर ग्रुप बदलापूर या दोन टीममध्ये ही मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. टॉस जिंकून डिसिजन फिल्डिंगचा घेत असताना मयूर ग्रुप बदलापूर आणि सध्या तरी प्लॅनिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. ओपनिंग जोडी सलामीची जांभिवली बीच्या माध्यमातून सुद्धा गेलेली तुम्हाला पाहायला मिळते. आणि आता टीम प्लॅनिंग संपून सध्या तरी तुम्हाला फील्ड प्लेस आता सेटअप लावत असताना मयूर ग्रुप बदलापूर हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. संदेश शिसवे आणि त्याच्या जोडीला आपण बघतोय तर तुषार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अनेक वेळा प्रतिनिधित्व करणारा संदेश नेहमी जांभिवली बी टीमच्या माध्यमातून तुम्हाला लीडिंग ऑफ द फ्रंट पाहायला मिळाला आणि याही मॅचमध्ये तो लीडर म्हणून मैदानाच्या आतमध्ये गेलाय. ओपनिंगच्या जोडीची जिम्मेदारी त्याच्या खांद्यावरती नेहमी असते आणि सध्या तरी तुम्ही बघताय त्याला बॅटिंग मार्कवरती जात असताना. मलंगड क्रिकेट संघटनेच्या मेंबर्समध्ये खरं तर बिंदा शिसवे यांचं नाव अग्रमानाने घेतलं जातं. ते या गावाला बिलॉंग करतात, परंतु संदेश शिसवे त्यांचेच बंधू सध्या तरी बी टीमचं प्रतिनिधित्व करत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय तो मैदानाच्या आतमध्ये. आणि आता थोड्याच वेळात या सामन्याला होईल सुरुवात. वातावरणामध्ये थोडंसं आता चेंजेस, आता क्लायमॅटिक कंडिशनचा जर आपण विचार केला तर ज्या एंडने आता बॅटिंग सुरू होईल ना त्या एंडने ऑनसाईडला फटका खेचण्यासाठी थोडासा आता स्ट्रगल करावा लागेल. कारण वारा जो तुम्ही बघताय क्लायमेटचा विचार केला तर वारा जास्त आहे आणि ज्या ठिकाणी उजव्या हाताचा खेळाडूचा स्ट्रॉंग झोन जो लॉंग ऑन मिड विकेट आहे ना तो थोडासा आता कुठेतरी अडचणीमध्ये. परंतु त्यासाठी श्लोक आपल्याला पाहायला मिळतो. ओव्हर नंबर फर्स्टमध्ये करूयात सामन्याला सुरुवात. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. पहिलाच बॉल स्वीप केलाय. पॉवर प्ले सुरू. तंत्रशुद्ध फटका फक्त वापर करत असताना गतीचा स्वीपच्या माध्यमातून स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. संधीची सुरुवात दमदार. पहिल्या बॉलवरती पहिला चौकार. बॅटला फक्त क्रॉस करत असताना तुम्हाला पाहायला मिळाला श्लोकच्या विरोधात पहिला चौकार आलेला आहे. ओव्हर द विकेट लॉफ केलाय समोर डीप मध्ये लॉंग ऑन ला फिल्डर बट ट्राय चांगलं केलं. समोर टप्पा पडण्यात आला. ट्राय खरं तर चांगलं करत असताना तिथे लॉफ करण्यात थोडासा का होईना परंतु कमकुवत कनेक्शन होता. बॅट अँड बॉलचा जेवढी एनर्जी लावायची जेवढा बॉल रिदममध्ये यायला हवा तेवढा आला नाही संदेशच्या. फिल्डर ट्रॅप होतं त्या ठिकाणी. परफेक्टली बॉलकडे येत असतो ना फिल्डर. आपण लॉंग ऑनलाही बघितला नाही तर लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ अगदी मध्ये स्ट्रेट आहे ना जिथे ब्लॅक स्क्रीन आहे तिथे फिल्डर सध्या तरी उभा आणि त्याने बॉलला फील्ड करण्यात आलं. ओव्हर द विकेट आता लॉफ्ट हिट चांगला फटका डाऊन द ग्राउंड हा फटका प्रॉपरली लॉंग ऑन क्लिअर करत असताना लॉंग ऑन पार. सुरुवात तुषारची धमाकेदार षटकार. नादामध्ये उव पिच बॉल आला. समोर टप्पा असताना परफेक्टली लॉफ केलं. जी एनर्जी हवे बॉलला बाहेर पाठवण्यासाठी ती प्रॉपरली मिळाली गेली तुषारला. आणि तुषारच्या डावाची सुरुवात ही या ठिकाणी चौकाराने होत असताना 3 बॉल आतापर्यंत श्लोकचे त्याच्यावरती 11 धावा आलेल्या आहेत. आता लव फुल टॉस थ्रू दी कव्हर सुंदर फटका चालला लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि लागोपाठचा हा दुसरा हिट तुषारच्या बॅट मधला. षटकारानंतरचा चौकार. मिनिटला प्रॉपरली कॅचअप करत असताना पाहायला मिळाला तुषारच्या बॅटमधून आपल्याला अजून एक चांगला फटका चौकार पाहायला मिळाला आणि धावा 15. आता थ्रू दी कव्हर एक्स्ट्रा कव्हरला काही फटका होता. बॅकफुटला जात असताना इनसाइड आउट थ्रू दी कव्हर्सला खेळत असताना लागोपाठचा तिसरा बिग हिट सिक्सर. ऑन द राईट्स काही फटका होता. तर याच्या अगोदर लोबो फुल टॉस बॉलवरती जेवढी खरं तर एनर्जी मिळवायला हवी तेवढी एनर्जी मिळवत असताना आणि आताही बॉलच्या मिनिटमध्ये लॉफ करण्यात आलं. इनसाइड आउट सुंदर फटका ऑन द राईज हा फटका जागेवरून सजवण्यात आला. तिथे आपल्याला पाहायला मिळाला षटकार आणि सुरुवात आपल्याला धमाकेदार पाहायला मिळते. सध्या तरी 21 धावा 5 बॉलच्या समाप्तीनंतर. अशी सुरुवात प्रत्येक टीमला हवी असते आणि जांभिवली टीम जर म्हटली गेली ना तर त्या विभागामध्ये जरूर थोड्याशा कमी स्पर्धा खेळते. कारण मलंगड विभागामध्ये आता जास्त स्पर्धा होत नाही. मोजक्या ज्या स्पर्धा राहिल्यात त्या स्पर्धांमध्ये त्यांनी खरं तर संपूर्णतः सहभाग घेतलेला आहे. परंतु त्यांचा सराव जो आहे ना तो सराव रेग्युलर सुरू असतो. मग गोरपे टीमसोबत असेल त्याच्यानंतर
त्यांच्या गावातला संघ असेल, असे सर्व खेळाडू एकत्र सराव करत असतात. आणि आपण असं म्हणतो ना की प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. सराव हा तुम्हाला परिपक्व बनवत असतो आणि परिपक्व झालेलाच हा खेळाडू तुषार. संदेशची सुरुवात चांगली झाली, त्यातला पाठबळ देण्यासाठी स्ट्रायकिंग एंडवरती तुषारला आणलं आणि आतापर्यंत तुषारच्या बॅटमधून ही चांगल्या धावा आलेल्या आहेत. शेवटचा बॉल कमी गतीचा, स्वीपर कव्हरला डीपमध्ये फिल्डर नाही, पॉवर प्लेचा योग्य वापर, टप्पा पडला, बॉलने डायव्हर्शन घेतलंय आणि तोही बॉल जाईल बॅकआउट पॉईंट बॉर्डरलाईनच्या बाहेर. या षटकाची समाप्ती चौकाराने आणि अशा पद्धतीने पहिल्याच ओव्हरला पूर्णपणे मागणं. टीमची धावसंख्या बिनगडीबाद 25. बॅटिंग करत असताना जांभिवली. शेवटच्या बॉलचा खरं तर रिप्ले आपण बघूयात. tenniscricket.in ही वाहिनी आहे. हा फटका तुम्ही पहा, जागेवरून होते, बॉलच्या लवकर रेषेमध्ये आले. बॉलला परफेक्टली बॅटवरती मिडलिंग करत असताना स्वीपर कव्हरच्या दरम्यान फिल्डर पोहोचण्याचा प्रयत्न करत होता, पण तो टप्पा पडल्यानंतर बॅकआउट पॉईंटला टप्पा पडला. डीप बॅकआउट पॉईंटला फिल्डर नव्हतं, डीपिश कव्हर पॉईंटला तुम्हाला बॉल जाताना पाहायला मिळाला आणि तिथनं शेवटच्या बॉलवरती चौकार आणि चौकाराने टीमची धावसंख्या 25. आता नॉन पॉवर प्ले. पहिल्या ओव्हरला जेव्हा जेव्हा मागणे ठरताना तुम्ही स्पेशली या क्रीडांगणावरती बघितलंय ना, तेव्हा तेव्हा तो दबाव वाढतच गेला बॉलिंग करणाऱ्या टीमचा. कारण कालच्या दिवसामध्ये तब्बल 82चं आपण टार्गेट बघितलं. ते हायस्ट टार्गेट होतं, हायस्ट पार्टनरशिप ही कालच्या दिवसामध्ये आपण बघितली. आणि कालच्या दिवसामध्ये आय थिंक सो खरवई संघ हा क्वालिफाय झालेला आहे. संदेशसाठी हा बॉल, परंतु लिडिंग एज बॉलमध्ये डाऊन द बॉल, विकेट किपर आणि कॅच ड्रॉप. टीमच्या कॅप्टनची कॅच ड्रॉप झाली आहे. या टीमकडे असा खेळाडूचं परफेक्ट ऑलराऊंडर आहे. मागच्या खरं खेळाडूंवरती तो दबाव जास्त टाकून जात नसतो, परंतु या ठिकाणी मित्र म्हणून विकेट किपरनं मोठी मिस्टेक झाली. प्रतीकने चांगला बॉल टाकला, परंतु विकेट किपरकडनं झालेली मिस्टेक आता किती भोगावे लागेल. कारण एक सिंगल बनली आहे आणि त्या ठिकाणी आपण बघतोय तर आता तुषारी त्या ठिकाणी आला स्ट्रायकिंग एंडवर. ऑन साइडला आता या ठिकाणी खेचण्यात आलाय, फिल्डर डाऊन दी बॉल आणि इथे कॅच ड्रॉप, तिथे गेलाय चौकार. तुमचा बॉलर जेव्हा चांगलं कार्य करत असेल ना, तेव्हा त्या बॉलरला जर अशी फिल्डिंग तुमच्या टीममधून प्रत्येक फिल्डर जर करत असेल, त्याच्यासमोर दिसत असेल ना, तर बॉलरचाही आत्मविश्वास मित्र म्हणून खाळा होतो. कारण कॉन्फिडंट ही गोष्ट अशी आहे जी तुमच्या कॉन्ट्रीब्युशन येत असते. आणि इथनं 2 मिस्टेक झाल्यात, तिथे तब्बल आपल्याला या ओव्हरमध्ये पाहायला मिळाला धावा 5. चांगला बॉल, हे सगळं काही घडेलच आता, कारण कॅच ड्रॉप केली आहे त्या 2 अशा खेळाडूंची जे दोन्ही खेळाडू सलामीला मैदानाच्या आतमध्ये गेला. आणि ऑलरेडी तुषारच्या बॅटमधून आपण बघितलं ना तर 24 धावा आलेल्याच होत्या. त्यामध्ये आपण सध्या तरी हा षटकार जोडतोय, धावा होतील 30. टीमची धावसंख्या आपल्याला सध्या तरी पाहायला मिळते 36, ज्या स्कोरबोर्डवरती धावा आहेत. बॅटिंग करत असताना सुरुवातीला जांभिवली बीच्या थोडंसं मागणं आता ठरवलं जात आहे, कारण पहिल्याच ओव्हरमध्ये खूप चांगल्या धावा होत्या आणि याही ओव्हरमध्ये आतापर्यंत खूप चांगल्या धावा आलेल्या आहेत. त्या म्हणजेच 11 धावा 3 बॉलवरती आलेल्या आहेत. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट, जागेवरून खेळल्यात, परंतु आता लॉफ करण्यात आलाय. रोहित शर्मा स्टँड जवळ, वेल जज कॅच. आता कोणतीही मिस्टेक नाहीये. आता 36 धावसंख्येची जी भागीदारी होती ती भागीदारी ड्रॉप करत असताना इंडिव्हिज्युअल 30 धाव बनवत असताना तुषार मैदानाच्या बाहेर लागणारा झटका पहिला. सन्मान्य सौरभजी खाडे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आदरांजली चषक 2026 या स्पर्धेमध्ये ते खरं तर मान्यवर म्हणून आलेले आहेत. मी विनंती करेन त्यांना की या मंचावरती तुमचं सहर्ष स्वागत. 36 धावसंख्येची भागीदारी आता ड्रॉप झाली आहे, परंतु विकेट पहिली मिळण्या अगोदर खूप विध्वंसक होता तुषार. त्याने बनवल्या धावा 30 आणि आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जय. विकेट मिळाली आहे नुकतीच बॉलरला, परंतु इथे हा मॅच ताकदीचा वापर, लॉंग ऑनच्या बाहेर चालला बॉल, अगदी सडक पे बेधडक षटकार. कॉन्फिडेंटली ओव्हर द विकेट, टप्पा पडला, बॅट ज्या वेगाने फिरली ना त्या बॅटच्या फ्लो मध्ये परफेक्टली बॉल आला आणि मुख्य जो हायवे या ठिकाणी बनतोय त्या हायवेच्या अगदीच जवळ सडक पे बेधडक षटकार तुम्हाला पाहायला मिळाला. आणि या षटकाराने परिस्थिती अजूनही चांगली बनवत असताना टीमची टोटल आता आपल्याला पाहायला मिळते 42. आक्रमकता तुमचा बचाव करते, ते दोन्ही बाजूने असं बॉलरच्या बाजूने आणि बॅट्समनच्याही बाजूने. आक्रमक जरूर सुरुवातीला जो आक्रमण झालं ना
त्या आक्रमणाला थोडासा रोखण्यात आतापर्यंत अपयश आहे मयूर ग्रुप बदलापूरला. शेवटचा बॉल, लास्ट बॉल, मागे खेळण्याचा प्रयत्न, परंतु कदाचित लेग स्टंपला मिस करून जातो हा बॉल. ते संपास त्या ठिकाणी सांगतात की वाईट बॉल. आता चुका भरपूर होत आहेत, कारण सुरुवातीला पहिल्या ओव्हरमध्ये पडलेला बर्डन आतापर्यंत प्रत्येकच्या ओव्हरमध्ये सुद्धा 18 धावा आलेल्या आहेत. लास्ट बॉल, शॉर्ट बॉलचा वापर, इथे ताकदीचा वापर जरूर केलाय. फिल्डर आहे डाऊन दी बॉल, एक्स्ट्रा कव्हरला. आता नो मिस्टेक फॉर फिल्डर, आणि तिकडून लगेचच विकेट संपादित करत असताना अंपायर्सने इशारा देण्यात आला आणि अशा पद्धतीने 2 ओव्हरचा या ठिकाणी खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. प्रथम बॅटिंग करत असताना जांभिवली 2 गडी बाद, 43 धावा टीमच्या टोटलमध्ये. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 43 धावा. अनुकूल परिस्थिती वातावरणाला लक्षामध्ये घेत असताना खरं तर या सगळ्या गोष्टी तुम्ही बघितल्या त्या अपोजिट करताना मयूर ग्रुप बदलापूरच्या, परंतु वातावरणाला आपली ताकद बनवून फटके परफेक्टली बॉलच्या मिनिटमध्ये येऊन खेळण्यात आले. पहिल्या ओव्हरमध्ये अटॅक झाला तुषारचा, जरूर तो 30 धाव बनवत असताना मैदानाच्या बाहेर आला. संदेशी कॅच ड्रॉप झाली आहे. जय नुकताच बाद झालाय आणि आता जयच्या नंतर क्रमांक 4 वरती गेलाय संदीप. बॉलिंग ट्रॅक वरती आलाय आता मयूर ओव्हर नंबर 3 मध्ये. संदेशसाठी हा बॉल टॅप करत असताना ऑन साईडला चाललाय. वाडिश लॉंगॉनला चेंडूची फिल्डिंग या ठिकाणी करण्यात आली. तिथून अजून एक सिंगल. टीमची धावसंख्या 44. अजूनही 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. या 11 बॉलमध्ये जर 20 धावा जरी आल्या ना तर या स्पर्धेतला जो हायेस्ट टोटल आहे त्या आज टोटलपर्यंत पोहोचू शकतो संघ जांभिवली. ज्या पद्धतीने बॅटिंग सुरू आहे, प्रत्येक बॉलरवरती होणारा अटॅक सध्या तरी फर्स्ट इनिंगमध्ये तुम्ही बघताय, आणि जे अटॅकर बॅट्समन होते ना ते मैदानाच्या आता बाहेर परतले गेलेत. आता या अटॅक करण्याचा प्रयत्न ऑन साईडला खेळलात, फिल्डर होते त्या ठिकाणी मिस्टेक झाली, आणि ही तिसरी मिस्टेक या इनिंग मधली बदलापूर या टीमच्या माध्यमातून होत असताना बॉलला पाठवलाय वाडिश लॉंगॉन बॉर्डरलाईनच्या बाहेर. अजून एक चौकार. 48 ऑन स्कोर कार्ड, 48 धावा. आता जो वेग आहे ना, जसा वारा वाहतोय मैदानाच्या आतमध्ये तशा पद्धतीने हा वाऱ्यासारखा धावपलक वाढतोय. त्याला कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला 3 बॉलरने, परंतु तिन्ही बॉलरला तो खरं तर धावपलक कमी करणं जमलेलंच नाही. आणि या ओव्हरमध्ये सुद्धा आता मयूरच्या विरुद्ध अटॅक झालाय. आता ही चांगला बॉल, परंतु फटकाही चांगला. ड्राईव्ह करतात, ऑन ड्राईव्हचा फटका डीपमध्ये लॉंगॉनला. ज्या फिल्डरकडनं मिस्टेक झाली त्याच फिल्डरने त्या बॉलला फील्ड करण्यात आलं, स्टॉप केलं बॉलला. तिथून आपल्याला पाहायला मिळते सिंगल. मयूर या ओव्हरला खरं तर कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु आतापर्यंतच्या या सगळ्या अपवादाला सध्या तरी तो मागणं ठरतानाही त्याने बघितलंय. यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, संदेश होते त्या ठिकाणी. ग्राउंडिंग स्ट्रोक, वाडिश लॉंगॉनला चाललाय बॉल, तिथूनही मिळते सिंगल. कॅच ड्रॉप झाल्यानंतर ना खरं तर संदेश टीमचा कॅप्टन वारंवार मोठे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतोय, परंतु 2 बॉल त्याच्यासाठी यॉर्करही आले. त्याच्यावरती त्याची सिंगल पाहायला मिळाली. अर्थातच आतापर्यंत तो 8 या इंडिव्हिज्युअल धावसंख्येवरती पोहोचलाय आणि टीमची धावसंख्या आहे 50 या आकड्यावर. यावेळेला ऑन साईडला ताकदीचा वापर, प्रॉपर फिल्डर प्रयत्न करतात, परंतु त्याच्या आवाक्याबाहेर बॉलला पाठवलाय बॉर्डर लाईनच्या बाहेर. षटकार आणि धाबा झालेल्या या षटकाराच्या बरोबरीनं 56. विदाउट प्रेशर सध्या तरी बॅटिंग सुरू आहे, कारण सुरुवातीला 2 ओव्हर्समध्ये आलेल्या रन या टीमच्या डगआउटमध्ये आणि स्कोर कार्डमध्ये सॅटिस्फाईड होणाऱ्या त्या धावा आहेत. आणि आतापर्यंत मयूरच्या ओव्हरमध्ये सुद्धा चांगल्या धावा आलेल्या आहेत 13. शेवटचा बॉल होता, प्ले अँड मिस पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. संदेशला खरं तर बघितलं सांगत असताना की वेट अशी कॉलिंग तुम्हाला पाहायला मिळाली. आणि अशा पद्धतीने 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 2 गडी बाद 56, जिथे बॅटिंग करतोय जांभिवली बी. एंड ऑफ द थर्ड ओव्हर. 56 वरती 2 गडी बाद अशी सिच्युएशन तुम्ही बघता.
परंतु आतापर्यंतच्या सिच्युएशनला आपण बघितलं तर 2 गडी मैदानाच्या बाहेर आल्यात, परंतु त्या 2 विकेटमध्ये कॉन्ट्रीब्युशन महत्त्वाचं राहिलं, ज्याने या मॅचला स्टार्ट केली. अर्थातच तुषार त्याच्या बॅटमधल्या 30 धावा आल्या. त्यानंतर आपण हलवार पद्धतीने संदेशने धावफलकाला वाढवताना बघितलं. संदीपचा एक हिट तुम्ही बघितला, जिथे षटकार त्याच्या अगोदर ऑलरेडी त्याच्या बॅटमधून एक चौकार आलेला होता. त्या सगळ्यांना एकवटून 3 ओव्हरचा खेळ संपला. त्याच्यानंतर धावा सध्या तरी तुम्ही टीमच्या टोटलमध्ये बघता 56 धावा. डेथ ओव्हरमध्ये सध्या तरी तुम्ही आता बघाल की नवीन बॉलरचा या ठिकाणी यूज केला जातोय. सरनेम पेनकर. येस, पेनकर या ठिकाणी आलेला तो म्हणजेच डेथ ओव्हरमध्ये. त्याच्यासमोर संदेश शिसवे. ओव्हर द विकेट मागे खेळतात फिल्डर, डाऊन दी बॉल आणि अखेरकार संघर्ष संपला संदेशचा. टीमचा कॅप्टन मैदानाच्या बाहेर पकडली, कॅच फाईन निघला आणि इथनं तिसरा फलंदाज मैदानाच्या बाहेर लागेल. झटका जांभिवली बीला. फाईन निघला खेळण्याचा प्रयत्न. खरं तर फाईन निघला फाईन खेळायचं होतं. डाव्या स्टिकच्या थोडासा आतमध्ये बॉल असल्या कारणाने जी खरं तर बॉलची लेंथ आपण बघितली, त्या लेंथला पिक करून मागे खेळायचं होतं, परंतु हलकंसं कनेक्शन बॅटच्या वरती बॉल लागला, त्यामुळेच फाईन निघला. ती कॅच तुम्हाला पाहायला मिळाली आणि इथून आपण बघताय तर तिसरा गडी बाद अर्थात संदेश मैदानाच्या बाहेर आलाय. संदेश एक वेगवान बॉलर सुद्धा. सेकंड इनिंगमध्ये त्याची बॉलिंगही तुम्हाला पाहायला मिळेल. नेहमी बॉलिंग आणि बॅटिंगवरती प्रभावित करणारा खरं तर हा खेळाडू राहिला. टीमचा कॅप्टनही आहे, परंतु सध्या तरी तुम्ही बॅटिंगवरती त्याला थोडंसं नाकामी बघितलं. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये राकेश टीम जांभिवली बीच्या माध्यमातून क्रमांक 5 वरती गेला आणि तो आहे लेफ्टी बॅटर. पहिल्या बॉलवरती विकेट पेनकरच्या खात्यामध्ये आली. टीमची धावसंख्या 56 आणि अजूनही या इनिंगमधले 5 बॉल शिल्लक. राऊंड द विकेट कमी गतीचा बॉल, शॉट मिड विकेटला फिल्डर डायरेक्ट हिटचा प्रयत्न थ्रू वाईड आला. त्या कारणास्तव आपण ही सिंगल या ठिकाणी बघितली आहे. सिंगलने खातं खोळत असताना राकेश. टीमची धावसंख्या 57. आता स्ट्रायकिंग एंडवरती तुम्हाला जाताना पाहायला मिळेल संदीप. संदीप आतापर्यंत चांगला खेळलाय, कारण 4 चेंडू त्याने फेस केल्या. 4 चेंडूंमध्ये त्याने धावा आतापर्यंत बनवलेल्या आहेत, ते म्हणजे 11. बॉल तयार. नेक्स्ट बॉल. ओव्हर द विकेट मागे खेळण्याचा प्रयत्न, परंतु आता बॉडीवरती आदळला. उजव्या हाताच्या बॅटरसाठी हा बॉल कशा पद्धतीने होता ॲक्शन रिप्लेमध्ये आपण बघूयात. उजव्या हाताच्या बॅटरसाठी ओव्हर द विकेटने खरं तर टप्पा पडला आणि इंग कटर आतमध्ये येणारा बॉल थोडासा कट केला. बॉलला आतमध्ये आणण्याचा प्रयत्न मागे खेळण्याचाही होता, परंतु त्या ठिकाणी हा लिगल बॉल डिलिव्हर्ड करत असताना या ओव्हरमध्ये पेनकर आतापर्यंत 3 बॉलमध्ये 1 विकेट आणि फक्त 1च धाव या ठिकाणी खर्च केली आहे. 3 ओव्हरचा झालेला अटॅक ना आता या ओव्हरमध्ये कुठेतरी कंट्रोल होताना पाहायला मिळतोय, कारण आतापर्यंत एकही मोठा फटका नाहीये या 3 बॉलमध्ये. शॉर्ट बॉलचा वापर. चर्चा सुरू होती की एकही मोठा फटका नाहीये, परंतु आता स्क्वेअर ऑफ द विकेट डीपमध्ये फिल्डरनं आता स्क्वेअर लेगला आणि त्याचाच फायदा मिळतोय. वळून हा फटका खेळला गेला, स्क्वेअर लेग बाहेर. अजून एक चौकार बाय संदीप. स्क्वेअर लेग टार्गेट करण्यात आलं, कारण डीपमध्ये स्क्वेअर लेगला फिल्डरच नव्हता. स्क्वेअर लेगच्या थोडासा बाजूला आणि मिड विकेटच्या थोडासा मधोमध डीपमध्ये फिल्डर ठेवण्यात आला होता, त्याचाच फायदा उचलला गेला. एक फिल्डर जो स्वीपर कव्हरला आहे तो तुम्हाला पाहायला मिळतोय. खरं तर जयेश त्यांनी बघितलं बॉलला कशा पद्धतीने ते खेळलं. फील्ड पोझिशन जी लावली आहे ना, त्या अनुमानाने हा बॉल आपण बघितला नाही. हा बॉल थोडासा पुढे टाकण्यात आला लेंथ वाईज. आता फुल टॉस तिथेच वळवलाय, परंतु आता फिल्डर आहे त्याच झोनमध्ये बॉल चाललाय. 2 टप्प्यावरती चेंडूला स्टॉप केलं, स्ट्रायकिंग एंडवरती फेकी आणि या ठिकाणाहून आपण बघताय तर मिसफिल्ड या ठिकाणी झाली. बॉल मागे चाललाय आणि स्ट्राईक पुन्हा एकदा संदीपला मिळेल का? आणि यस मिळेल. तिथे कनेक्शनही झाले नाही. तिथेच आपण बघितलं तर 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत असताना संदीप खरं तर आपल्या टीमला थोडासा मागडा ठरवतोय. आपल्या धावपल तो त्यांच्या धावपलकाला वाढवतोय. तर संदीपला ऑफसाईड जर ठेवला असतं तर कदाचित शेवटचा बॉल त्याला खेळण्यास मिळाला नसता, परंतु आता मित्र म्हणून ही चुकी झाली. इथे त्याला स्ट्राईकही मिळाली आणि आता शेवटचा बॉल टार्गेट सेट बॉल. यावेळेला एज आहे बॉल यस विकेट किपरच्या हातामध्ये आणि अशा पद्धतीने
स्ट्राईक घेण्याचा काही फायदा मिळाला नाही. आपण बघतोय तर फर्स्ट इनिंगमध्ये खरं तर बॅटिंग करत असताना प्रथमतः धावा बनल्यात त्या म्हणजेच 63 आणि 64 धावसंख्येचं टार्गेट या मॅचमध्ये बनवावं लागेल मयूर ग्रुप बदलापूरला. सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. जय हनुमान वराडे व मोर्या ग्रुप वराडे ग्रुप आयोजित आदरांजली चषक 2026 सुंदर देखणी स्पर्धा. 4 दिवसाची तब्बल ही स्पर्धा होती. 4 दिवसाचा प्रवास या स्पर्धेचा होता, परंतु आज यशस्वी स्पर्धा या ठिकाणी संपन्न होताना तुम्हाला पाहायला मिळेल. ज्या ज्या मेन मान्यवरांनी या स्पर्धेला सहकार्य केलं ना त्यांचं सहर्ष आम्ही स्वागत पुन्हा एकदा करू. श्री बालकृष्ण मुंडे, त्याच्यानंतर उद्योजक प्रकाश शेठ गवळी यांनी सहकार्य केले या स्पर्धेला. त्यांचे कटआउट तुम्ही बघतायत. किरण शेठ राऊत, नेहमी कार्तिकी किरण राऊत या नावाने हे नाव तुम्ही नेहमी बघितलं. राजेंद्र दुळे आणि कालच ज्यांनी भेट दिली मितेशजी दुळे बदलापूरचे गोल्डन मॅन. त्यानंतर प्रमोदजी देशमुख उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत दहिवली आणि निखिलजी चव्हाण उद्योजक यांनाही तुम्ही बघताय. चंद्रकांतजी कोंडिलकर, सचिन देशमुख, भानुदास देशमुख हे सगळे जे मान्यवर आहेत ना त्यामध्ये चंद्रकांतजी कोंडिलकर आणि ॲडव्होकेट दर्शनजी सुरोशी या सगळ्यांचं महत्त्वाचं योगदान खरं तर या स्पर्धेला लाभलं आहे. ज्याने ज्यांनी महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे त्यांचं आम्ही खरं तर मनापासून आभार व्यक्त करतो. आणि सध्या तरी टेलिव्हिजन स्क्रीनवरती सप्त हिंद केसरी भारत जगभरात खरं तर ज्या बैलाची चर्चा झाली, चर्चा हीच की सप्त हिंद केसरी भारत जेव्हा जेव्हा मैदानाच्या आतमध्ये गेला ना तेव्हा तेव्हा खरं तर धुरळाच उडला. आणि असं म्हणतो की असे ताकदवर बैल पाळायला मर्दाचं काळीज लागतं. आणि आपण नेहमी म्हणतो की मुलीचा पदर नाही तर बैलाचा कासरा धरायलाही मर्दाचं काळीज लागतं. उत्तम शेठ गवळे आणि यांचं या ठिकाणी आगमन झालेलं. सन्माननीय बालारामजी कांबरी साहेबांचं या ठिकाणी महत्त्वाचं योगदान या स्पर्धेला त्यांनी लाभवलं. सो त्यांचे आपण मनापासून आभार व्यक्त करूयात की तुम्ही एवढी जी चांगली संकल्पना आहे त्या चांगल्या संकल्पनेला खरं तर तुम्ही पुढाकार देता. तुमचे मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. या विभागामध्ये अशी क्रीडांगणं ना खरं तर भरपूर आहेत. त्यामधलं बदलापूर मधलं जर इडन गार्डन जर तुम्ही बघितलं तर मयूरदादा पिसळकर यांच्या मालकीतलं ते क्रीडांगण. अनेक साऱ्या स्पर्धा त्या क्रीडांगणावरती खरं तर राबवल्या जातात. आणि त्या क्रीडांगणाला एवढं चांगलं मेंटेन केलं ना की इंटरनॅशनल लुक जेव्हा तुम्ही त्या मैदानामध्ये जाल तेव्हा तुम्हाला स्पष्ट पाहायला मिळेल की त्या मैदानाचं लुक हे इंटरनॅशनल लुक आहे. कारण ग्रीनरी, आजूबाजूला असणारी स्टँड, असणाऱ्या फ्लडलाईट्स, रात्री तुम्ही जेव्हाही त्या ठिकाणाहून जाल ना तुम्हाला त्या फ्लडलाईट ऑनच पाहायला मिळतील. एवढं चांगलं ठेवलेलं आहे. खरं तर या बदलापूर विभागामध्ये ते मयूरदादांच्या माध्यमातलं क्रीडांगण आणि त्यांचा संघ सध्या तरी त्यांच्याच नावाने हा मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला खेळण्यासाठी उतरताना पाहायला मिळाला आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. बायजान 11 स्टार आणि चिकुलोली या दोन्ही टीमच्या कॅप्टनला आपण विनंती करूयात की सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच आता आम्ही खेळवणार आहोत. सो विनंती करेन की टॉससाठी या. या मॅचमध्ये चेस थोडीशी मोठी आहे, परंतु सुरुवात जर चांगली झाली तर या धावसंख्येला ही खरं तर बनवू शकते, चेस करू शकते मयूर ग्रुप बदलापूर. त्यासाठी निरंजन आणि स्वतः टीम मालक तुम्हाला पाहायला मिळतो तो म्हणजेच प्रतीक. खरं तर मयूरजी पिसेकर यांचे बंधू आहेत प्रतीक पिसेकर आणि सध्या तरी तेच तुम्हाला पाहायला मिळतात नॉन स्ट्रायकिंगवरती. आणि सामन्याला होती सुरुवात. पहिलं षटक जय. पहिलंच बॉल ऑन साइडला निरंजनच्या अगदी स्लॉट मध्ये आणि त्याला पाठवलाय बाजूच्या प्लॉट मध्ये मिड विकेट बॉर्डरलाईनच्या बाहेर. इट इज अ कडक. या मॅच मधलं टार्गेट कोणतंही असो परंतु पहिल्या बॉलरला जेव्हा तुम्ही टार्गेट करता तेव्हा तो दबावामध्ये खरं तर बॉलर जात असो. आणि तेच आपण तुम्ही बघितलं. पहिला टप्पा थोडासा आखूड टप्प्याचा, त्यामध्ये निरंजनची बॅट आणि त्याचा स्विंग जबरदस्त होता.
बॉलला समोर बघत असताना लॉफ करण्यात आलं. बॉल ऑन साईडला खेळत असताना आपण बघितला षटकार आणि निरंजनने षटकाराने सुरुवात केली आहे. चांगली रंगलेली मॅच. या मॅच मधलं टार्गेट जर आपण पाहिलं तर 64 धावसंख्येचं आहे, पण तो पहिल्याच बॉलवरती सिक्सर आलाय. राऊंड द विकेट. आता यॉर्कर बॉल फिल्डर त्या ठिकाणी डायरेक्ट हिटचा प्रयत्न. प्रतीक धोक्यामध्ये होती विकेट प्रतीकची, परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेटने ही सिंगल या ठिकाणी कंप्लीट केली आहे. बॉल चांगला होता. या अगोदरचा बॉल हार्ड लेंथ वरती पिक करण्यात आला निरंजनच्या बॅटमधून तो षटकार. त्याच्यानंतर त्याला शांत ठेवण्यासाठी प्रॉपरली यॉर्करचा वापर केला. यॉर्कर बॉल टाकत असताना तिथे फिल्डिंग ही चांगली झाली. आय थिंक सर रोशन होते त्या ठिकाणी, त्याने फिल्डिंग केली. बॉल फेकला, डायरेक्ट हिटचाही प्रयत्न, परंतु हिट मिस झाला आणि त्या ठिकाणी स्ट्राईक रोटेशन होत असताना आता प्रतीक पिसेकर यांच्याकडे स्ट्राईक गेली आहे. कदाचित मयूरदादा पिसेकर सुद्धा या मॅचचा आनंद घेत असेल, कारण क्रिकेट प्रेमी आहेत. त्यांच्या माध्यमातून सुद्धा मोठमोठ्या स्पर्धांचं आयोजन होत असतं आणि ते जर या मॅचचा आनंद घेत असतील तर त्यांचंही आदरांजली चषक 2026 या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतोय. राऊंड द विकेट. आता टॉप एच संधी प्राप्त झाली आहे. बॉल मध्ये विकेट कीपर की बॉलर, परंतु बॉलर जयने कॉन्फिडेंटली कॉल दिला की आय विल टेक. पकडली गेली कॅच आणि टीमचा सर्वोत्कृष्ट खेळाडू प्रतीक पिसेकर मैदानाच्या बाहेर. पहिली विकेट मैदानाच्या बाहेर तुम्हाला पाहायला मिळते. या षटकानंतर आपण लगेचच टॉस करणार आहोत. भाईजान स्टार आणि त्यांच्या विरोधात सारा 11 चिखलोली जांभूलपाडा या दोन टीम मध्ये आपण नेक्स्ट मॅच पाहणार आहोत आणि त्याचा टॉस या ओव्हर नंतर आपण करणार आहोत. रुपेजी कोंडिलकर यांच्या शुभ हस्ते आपण तो टॉस करणार आहोत. सो साहेबांना विनंती करूयात की टॉस 3 बॉल नंतर आपण करूयात. त्या टॉससाठी या नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनिकेत. पहिली विकेट मैदानाच्या बाहेर गेली आहे. राऊंड द विकेट. स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला. लेग स्टंपवरती बॉल होता. ग्लान्स करत असताना बॉल मागे चाललाय खूपच वेगाने आणि वॉड ऑफ फिल्डिंग. काय फिल्डिंग केली आहे. स्वतःच्या पावलांना खरं तर जरूर त्याने पुढाकार दिला. अर्थातच स्वतःच्या पावलांवरती विश्वास होता म्हणून खूपच वेगाने ते बॉलकडे आले. फिल्डर इनफिल्डमध्ये होते. आउटफिल्डमध्ये त्यांनी फिल्डिंग केली. शॉर्ट फाईन लेगवरून डीप फाईन लेगचा प्रवास खरं तर त्यांनी केला. 2 धावा या ठिकाणी मिळतात आणि या 2 धाब्याने टीमची धावसंख्या 64चं लक्ष्य पार करत असताना आतापर्यंत धावा आपल्याला पाहायला मिळतात 9. 4च बॉल आतापर्यंत फेकल्यात. एखादा मोठा फटका. या 64 धावसंख्या ज्या बनवायच्या आहेत ना, त्या 64 धावसंख्येना कुठेतरी बनवण्यासाठी मदत करेल. कारण क्रिकेटमध्ये सुरुवात खूप मॅटर करत असते आणि जेव्हा जेव्हा मोस्टली असा मोठा टार्गेट जेव्हा आपल्याला पार करायचा असतो ना, तेव्हा सगळ्यात महत्त्वाची असते ती तुमची सुरुवात. त्याच्यामुळे एखादा मोठा फटका या ओव्हरमध्ये हवा आहे. यावेळेला ऑन साईडला मोठा फटका चर्चा सुरू होती आणि तोच मोठा फटका आलाय. अगदी फ्लॅट सिक्सर येत असताना विरोधात जयच्या अनिकेतच्या बॅटमधून. सुंदर फटका तुम्ही बघितला. अगदी फ्लॅट होता. हरण जशी फ्लॅट असते तशा प्रकारे हा फ्लॅट फटका तुम्हाला पाहायला मिळाला, जिथे षटकार आला. अनिकेतच्या बॅटमधून टीमची धावसंख्या झाली आहे 15 आणि पहिल्या ओव्हरचा जो खेळ आहे तो सुखरूप आतापर्यंत चालला होता, परंतु त्या सुखरूप षटकाला आता थोडंसं अटॅकमध्ये खरं तर परिवर्तन करत असताना पाहायला मिळाला अनिकेत आणि अनिकेतच्या बॅटमधून हा पहिला षटकार आलाय. निरंजनची सुरुवात ही षटकाराने झाली. अजून एक तडाका, अजून एक फटका ऑन साइडला वाऱ्यासह मैदानाच्या बाहेर आणि या षटकाची समाप्ती करत असताना ती म्हणजेच षटकाराने अशा पद्धतीने पहिला ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 1 गडी बाद 21. बॅटिंग करत असताना संघ मयूर ग्रुप बदलापूर. सुंदर फटका तुम्हाला पाहायला मिळाला, कारण 64 धावसंख्येचं टार्गेट जर पूर्ण करायचं तर अटॅक हा सगळ्यात महत्वाचा पर्याय. आपण टॉस या ठिकाणी करतोय. भाईजान स्टार आणि सारा ग्रुप चिखलोली या दोन टीम मध्ये आपण या ठिकाणी टॉस करतोय. सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच. सो आपण स्टेज कव्हर करायचा कॅमेरामॅन. टॉस या ठिकाणी आपण कंप्लीट केलेला आहे. कदाचित चिखलोली टीमचा कॅप्टनने टॉस जिंकलाय. डिसिजन 3 ओव्हरची मॅच आहे, सो डिसिजन लवकरात लवकर पोहोचवा. सध्या तरी झाडाखाली जे प्रेक्षक बसलेत
ते मनोमुराद आनंद घेतात. सारा ग्रुप बदला खरं तर भाईजान स्टार 11चे ते खेळाडू आहेत. अजून काहीशे खेळाडू एकत्र त्या ठिकाणी बसलेले आहेत, परंतु त्या ठिकाणी थोडेसे सांभाळून, कारण या भागामध्ये बिबट्याचा वावर आहे. सो बिबट्यापासून सावधान. पहिला ओव्हरचा या ठिकाणी खेळ संपल्यानंतर सिच्युएशन जर आपण पाहिली ना, तर कंट्रोल करणारी सिच्युएशन आहे. कारण जेव्हा जेव्हा तुम्ही एका मोठ्या धावपलकाचा खरं तर प्रवास करता, जेव्हा त्या मोठ्या धावपलकाकडे तुम्ही वाटचाल करताना, तर तुमच्यासाठी सुरुवातच खूप महत्त्वाची असते. मी तर म्हणेन मयूर ग्रुप बदलापूर या टीमची सुरुवात चांगली झाली आहे. ज्या पद्धतीने श्लोकच्या विरोधात 25 धावा आल्या होत्या ना, तर पहिल्या ओव्हरमध्ये जयच्या विरोधात 21 आला आणि आता आलाय राकेश. निरंजनचा बॉल, परंतु खेळण्याचा प्रयत्न ऑनसाईडला होता. निरंजनसाठी हा बॉल यॉर्कर करण्याचा प्रयत्न, आधी तो प्रयत्न या ठिकाणी सक्सेसफुल झाला. जी गती होती ना, जी गती आणि लेंथ, त्यामध्ये बदलाव कोणताही नव्हता. राकेशची जी स्ट्रॅटेजी आहे ती तो वापरतोय. राऊंड द विकेट शॉर्ट बॉलचा वापर, परंतु पडल्यानंतर कदाचित बाहेर वळलाय. बॅटरचा फ्लो बॅटरने थांबवला. त्यावेळेलाच कळालं गेलं की हा बॉल ऑप्शनच्या बाहेर आहे. पंचांनी घोषित केला व्हाईट बॉल. पहिला बॉल लिगल बॉल होता. त्यानंतर काहीसा एक्सपेरिमेंट करण्यासाठी गेला राकेश, परंतु तो बॉडीपासून दूर. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न लवकर सेट झाला, ते बघितलं राकेशने. लगेचच टप्पा आणि जो व्हेरिएशन आहे ना, तो व्हेरिएशन थोडासा चेंज करत असताना राकेश या ओव्हरमधला दुसरा चेंडू डॉट फेकतोय. जरी एखादा बॉलरला खरं तर तुम्ही व्हाईट बॉल जास्त टाकताना बघताय, परंतु त्या बॉलरच्या आगेच जेव्हा मोठे फटके येत नाही ना, तेव्हा ही तो षटक खरं तर इकॉनॉमिकलच असतो. आणि आतापर्यंत एक व्हाईट बॉल जरूर राकेशने टाकला, परंतु त्याने 2 डॉट बॉलही टाकलेले आहेत. आता चांगला ताकदीच्या वापराने बॉलला भिरकावून दिलाय. चाललाय बॉल वाईड इस्ट लॉंग ऑन बॉर्डरलाईन बाहेर, सडक पे बेधडक सिक्सर. ताकदीचा प्रॉपर वापर. याच्या अगोदर रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, परंतु आता लेंथ वरून थोडासा काय होईना, परंतु टेकअप झालेला बॉलला परफेक्टली स्लॉट मध्ये आणत असताना निरंजनची जशी सुरुवात झाली षटकाराने, तशीच या ओव्हरमध्ये दबावाचे 2 बॉल समोर आले. त्याच्यानंतरचा त्याचा अटॅक तुम्हाला पाहायला मिळाला आणि त्या अटॅकने षटकार त्याच्या बॅटमधून आला आणि या षटकाराने टीमची धावसंख्या 28. अजून एक बॉल खेचण्याचा प्रयत्न, परंतु आता विकेट किपर आणि त्याच्याकडून झाली आहे मिस्टेक. त्याच्या मागेही फिल्डर होता, परंतु निरंजनची विकेट मिळू शकते. डायरेक्ट हिट मिस, कव्हर चांगलं केलं. असं वाटलं एका क्षणाला की फक्त एक सिंगलच बनेल, परंतु सिंगल बनल्यानंतर डबलचाही प्रयत्न झाला. डबलचा प्रयत्न करत असताना मी कौतुक करेन त्या बॅकअपच्या फिल्डरचं. पहा, लहान आहे सध्या तरी, यंगस्टर म्हणून या टीममध्ये तो खेळतोय, परंतु त्याला जसं समजलं की समोरून हिट होईल, तो लगेचच आला. 47 जर्सी क्रमांक, तो लगेचच आला अगदी स्टंपच्या समोरासमोर आणि त्याने बॅकअप दिलं गेलं. बॅकअप नसतं मिळालं ना, तर कदाचित बॉल मागे गेला असता, परंतु आपण बघताय तर त्या बॉलला स्टॉप करण्यात आलं. आतापर्यंतच्या धावा तुम्ही बघताय 29. या मॅचमध्ये 64चं टार्गेट होतं आणि या ओव्हरमधले अजूनही 2 बॉल टाकणं बाकी आहेत, ते म्हणजे राकेशचं. नेक्स्ट बॉल राऊंड द विकेट. आता संधी प्राप्त झाली आहे. तोच फिल्डर ज्याने बॅकअप दिलं बघतोय बॉलकडे आणि सुटली कॅच. डीप मध्ये चाललाय संदेश, बॅकअप देतोय मागून. त्या ठिकाणाहून आपण बघतोय तर याही बॉलवरती मिळतात धाबा 2. खरं तर झेल आपण म्हणू की कठीणच होती, कारण सध्या तरी सूर्य डोक्यावरती आहे. मग वरती झेल उडल्यानंतर आपण बघतोय तर थोडीशी किरणं जे आपल्या डोळ्यांवरती येतात ना, मग तिच्या रिफ्लेक्शनने आपल्याला त्रासही होतो. कधी कधी दिसत नाही, डोळ्यांवरती अंधूक येतो. त्याच्यामुळे कदाचित त्या थेट किरणांनी त्याला कदाचित थोडासा अडथळा निर्माण झाला असावा. तिथून 2 धावा मिळतात आणि टीमची धावसंख्या 31. हो, शेवटचा बॉल चांगला होता. लेंथ अँड लाईनला बघून या फटक्याला समोर कव्हर्सला पाठवायचं होतं, परंतु ते जमलं नाही. फलंदाज तिथे अनिकेत बीट होत असताना अशा पद्धतीने 2 ओव्हरचा या ठिकाणी खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या सध्या तरी 31 आहे, म्हणजे येणारे बॉल 12 असतील आणि 12 बॉलमध्ये इक्वेशन अजूनही 33 धावसंख्येचं. बारा बॉल 33 धावा, हे इक्वेशन ऑन पेपर ऑन ग्राउंड सध्या तरी हे तुम्हाला कठीण जरी वाटलं असतं ना, तरी निरंजन मैदानाच्या आतमध्ये सेट झालाय. त्याची कॅच एक ड्रॉप झाली आहे. जशा पद्धतीने आपण फर्स्ट इनिंगमध्ये तुषारची कॅच ड्रॉप बघितली, संदेशची कॅच ड्रॉप बघितली. तुषारने बनवल्या 30, संदेशने बनवल्या 8. तशा पद्धतीने खरं तर
कॅच ड्रॉप झाली आहे निरंजनची, परंतु तो फायदा उचलेल का या सगळ्या गोष्टीचा? त्याची प्लॅनिंग कदाचित 3 खेळाडू करतात. अर्थातच बाद झाले मयूर, प्रतीक बाद झाले. ते मैदानाच्या आतमध्ये गेल्यात पाणी घेऊन. खरं तर पाणी ही गरज खूप कमी असते, परंतु एक स्मॉल मॅसेज द्यायचा असतो आपल्या खेळाडूंना. त्याच्यामुळे सध्या तरी तुम्ही बघताय की दोन्ही टीमचे प्लेयर पाणी पितात. परंतु तुम्हाला जरूर मी एक गोष्टीची सूचना देईन की क्रिकेट तुम्ही खेळत असताना जेव्हा जेव्हा अशा कडक उन्हामध्ये जेव्हा तुम्हाला पाणी मिळतो ना, तेव्हा कृपया करून तो पाणी तुम्ही बसून प्या. कारण जर तुम्ही उभ्याने पाणी पिता तर तुम्हाला सांधिवात याचा प्रॉब्लेम जास्त येतो. आणि उन्हामध्ये तुम्ही स्वतःच्या बॉडीला हायड्रेट जरूर करता, परंतु पाणी जर बसून तुम्ही प्याल तर तुम्हाला सांधिवाताचा इश्यू जास्त होत नाही. त्याच्यामुळे कधीही तुम्ही पाणी पिताना ना बसून पाणी प्या. मैदानाच्या आतमध्ये गेला होता प्रतीक, जो बाद झाला, परंतु पाण्याची पूर्तता त्यांनी मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीम्सला केली आहे. आणि आता तो पुन्हा एकदा परततोय. क्रीडांगणाची भौगोलिक परिस्थिती तो बघतोय. निरंजनला कदाचित त्याने मेसेज दिला असावा की शेवटपर्यंत मैदानाच्या आतमध्ये तू राहिला तर या सामन्याला खरं तर आपण विजयापर्यंत पुढे नेऊ शकतो. आणि त्याच सगळ्या गोष्टीची प्लॅनिंग करून ना एका बाजूला फिल्डिंग साईड टीम जांभिवली बीट टीमने सुद्धा ह्याच गोष्टीचा विचार केला असावा की आता सूरजला मैदानाच्या आतमध्ये पाठवावं, जेणेकरून 12 मध्ये 33 बनवायचे आहेत ना, तो त्या 33 धावसंख्येचा बचाव करू शकतो. आणि पाठवलं गेलं सूरज. एका बाजूला सूरजने फिल्डिंगही चांगली केली, एक जरूर त्याच्या हातातून कॅच ड्रॉप झाली आणि तो सूरज यंगस्टर या टीमला एक नवीन बॉलर भेटला गेलाय आणि तोच सध्या तरी तुम्हाला पाहायला मिळतोय ओव्हर नंबर 3 मध्ये. त्याच्यासमोर निरंजन फास्ट बॉल टाकण्याचा प्रयत्न, परंतु ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू टाकण्यात आला. सांगतात अंपायर की हा बॉल वाईट. सुरुवात थोडीशी खराब झाली आहे, परंतु सूरजलाही माहिती आहे की आपल्याकडे जी गती आहे, जरूर स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट टीम जांभिवली बीच्या माध्यमातून त्याला म्हटलं जातं. फास्टेस्ट फुल टॉस टाकणं ना खरं तर या बॉलरची ओळख आहे. आणि आता तो समोर निरंजन. चांगला बॉल होता, ताकदीनेच पाठवायचा होता, परंतु ऑन साईडला फिल्डर त्या ठिकाणी आहेत, बॉलला फेकतात. आपण बघितलं त्या ठिकाणी तुषारला बॉलची फिल्डिंग करत असताना तिथून आपल्याला पाहायला मिळते सिंगलने आता आकडे बदलतात. कारण ऑलरेडी एक वाईट बॉल आला होता, 33 बनवायच्या होत्या, आता 33 बनल्यात, म्हणजे अजूनही 31 धावसंख्येची या मॅचमध्ये गरज आहे सामना जिंकण्यासाठी. बॉल शिल्लक असताना 11 बॉल 31 धावा जांभिवली बी आणि त्यांच्या विरोधात मयूर ग्रुप बदलापूर या दोन टीममध्ये ही लढत तुम्हाला पाहायला मिळते. चांगली रंगेली मॅच, कारण आकडा तेवढाही मोठा नाहीये बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने, तर आकडा तेवढाही खरं तर मोठा नाहीये, तो म्हणजे डिपेंड करण्याच्या अनुमानाने. शॉर्ट बॉलचा वापर, परंतु ऑफस्टंपच्या बाहेर चाललाय. जेव्हा जेव्हा एखाद्या कॉमेंटेटर समोर खेळपट्टी क्रॉस असते ना, मग तेव्हा इन कटर की आउट कटर, ऑफस्टंपच्या बाहेर की लेग स्टंपच्या बाहेर, या सगळ्या गोष्टी आमच्यासाठी कठीण असतात आणि त्या सोप्या करणाऱ्या ना असतात लाईव्ह प्रक्षेपण. त्याच्यामुळे tenniscricket.in ची जी वाहिनी आहे ती आम्हाला स्पष्ट सांगते की बॉल ऑफस्टंपच्या बाहेर करता ट्रॅव्हल झाला आणि तिथून वाईट बॉल आलाय. यावेळेला चांगला बॉल होता, लफ करण्यात आलाय. समोर संदेश, नो मिस्टेक, डाऊन दी बॉल, पकडली गेली कॅच, अगदी जमिनी लगत ती कॅच पकडण्यात आली आणि अनिकेतच्या खेळीचा अंत लागणारा झटका क्रमांक 2 टीम मयूर ग्रुप बदलापूरला. ही कॅच खरं तर एक वेगळा कॉन्फिडंट देऊन जाईल, कारण बॉलरला तेच हवं असं. आता संदेशलाही खरं तर ही फिल्डिंग करत असताना ते सेलिब्रेशन करताना तुम्ही का खरं तर सेलिब्रेशन करताना बघितलं माहिती आहे की जांभिवली बी टीमकडे खरं तर एक बॉलरची कमतरता होती, परंतु सध्याचा जो खेळ सुरू आहे, सध्या जो बॉलिंग करतोय सूरज, त्यांना नवीन बॉलर मिळाला गेलाय आणि जेव्हा नवीन गोलंदाजाला आपण संधी देतो आणि त्याच्या बॉलवरती जेव्हा विकेट मिळते ना, तेव्हा खरं तर तो सेलिब्रेशन पाहण्याजोगे असतो. त्याच्यामुळे संदेशचा तो सेलिब्रेशन राहिला, त्यांनी पहिली विकेट मिळवले अर्थातच सूरजने. अजून एक फास्ट बॉल, आता खेळतात कव्हर्सला, बॉल मध्ये डीप मधून फिल्डर 2-2 येतात, परंतु बॉलने डायव्हर्शन घेतलं, बॉलने चकवा दिला होता फिल्डरला, परंतु बॉलला फील्ड करत असताना पुन्हा एकदा आपण बघितलं क्षेत्ररक्षकाला बॉल मागे चाललाय आणि इथूनही आपल्याला पाहायला मिळतात धावा 2-2. जांभिवली बी टीमवरती ना मोठा फटका आल्यानंतर प्रेशर पडेल, परंतु सिंगल डबलचा इम्पॅक्ट जरी पडतोय तरी तो दबावमध्येच असेल. मयूर ग्रुप खरं तर बदलापूर, एखादा मोठा फटका जर आला ना तर या मॅचमध्ये थोडासा जो दबाव तिसऱ्या ओव्हरमध्ये पडलाय ना, तो दबाव कुठेतरी बाहेर जाईल, कारण महत्वाचा गडी अनिकेत मैदानाच्या बाहेर परतलाय. ओ द विकेट. यावेळेला ऑन साईडला आताही त्या ठिकाणी फिल्डर आहेत, परंतु बघतच राहतील. जी चर्चा आपण करत होतो की एखादा मोठा फटका पडणारा दबाव बाहेर काढेल टीम मयूर ग्रुप बदलापूर वरून, आणि तेच झालं. बॉल बाउंड्रीच्या बाहेर, षटकार.
कधी कधी खरं तर आम्ही जे प्रेडिक्शन देत असतो ना, त्या प्रेडिक्शनवरती अनेक साऱ्या खेळाडूंचा खेळ तुम्ही बघितला. कारण कॉमेंटेटर म्हणजे एक मोटिवेशनल स्पीकर असतो. जेव्हा आम्ही इथून मोटिवेशन देतो तेव्हा काहीशा खेळाडूंची ऊर्जाही वाढते. त्याच्यामुळे आपण चर्चा करत होतो की थांबलेला डाव एखादा मोठ्या फटक्याने सुरळीत होऊ शकतो टीम मयूर ग्रुप बदलापूरच्या बाजूने. आणि तेच झालं की बॉल अगदी स्लॉटमध्ये आणत असताना ऑनसाईडला भिरकावून देत असताना तुम्ही विवेकला बघितलं, त्याच्या बॅटमधून षटकार आणि षटकाराने टीमची धावसंख्या 42 या आकड्यावरती, म्हणजे अजूनही 8 बॉल आणि 8 बॉलमध्ये 22 धावा कंपल्सरी बनवायच्यात बॅटिंग करत असताना मयूर ग्रुप बदलापूरला. सुरेश तयार. आता लो फुल टॉस ऑन साइडला फिल्डर, परंतु त्याच्या समोर होता बॉल, तो अडू शकला नाही आणि बॉल चालला एक टप्पा घेऊन बॉर्डर लाईनच्या बाहेर येतो हा चौकार. लो फुल टॉस बॉल. मी तर म्हणेन सूरजची रणनीती खूप चांगली होती. पहा तो यंगस्टर आहे, तो छोटा आहे, परंतु त्याचा प्रेझेन्स ऑफ माइंड तुम्ही बघितला. 7 मध्ये अजूनही धावा 18 हव्यात. 7 बॉल 18 धावा. कारण हा चौकार तुम्ही बघितला बॉर्डरलाईनच्या बाहेर जात असताना लक्ष या मॅचमध्ये ठेवण्यात आलं होतं 64 धावसंख्येचं. हा सूरजचा बॉल जर खरं तर डॉट आला ना तर शेवटच्या ओव्हरमध्ये मजा येईल. ओथ विकेट. आणि अविलेला कव्हर्सला खेळतात, सुंदर फटका गॅपमध्ये, नो चान्स फॉर फिल्डर. 2 फिल्डर आले पण तो दोन्ही फिल्डरला अगदी भेदत असताना बॉल एक्स्ट्रा कव्हर बॉर्डर लाईन बाहेर. शेवटच्या बॉलवरती आलेला षटकार. टीमची धावसंख्या आहे 50, म्हणजे येणारे 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये कंपल्सरी बनवायचे धावा 14. आता भरपूर साऱ्या गोष्टींचा उलगडा आहे. आता संदेश शेवटच्या षटकामध्ये तो रिस्पॉन्सिबिलिटी घेईल की त्याच्या टीममधून डेथ ओव्हर स्पेशलिस्ट कोणाला पाठवेल, या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील. संदेशकडे खरं तर ती गुणवत्ता आहे. संदेश या टीमचा परफेक्ट ऑलराऊंडर आहे. त्याच्यामुळे विथ द बॅट विथ द बॉल कसं खेळावं, सिच्युएशनला कसं हँडल करावं हे त्याच्या खरं तर माइंडमध्ये नेहमी चालत असतं. आणि एक टीम युनिटी म्हणून ना नेहमी संदेशला जांभिवली बी टीमचं नेतृत्व करताना तुम्ही बघितलंय. परंतु आता मलंगड विभागातला संघ बदलापूर विभागातल्या मयूर 11 बदलापूर या टीमसोबत खेळतोय. इक्वेशन 64 धावसंख्येचं होतं. सुरुवातीपासून 24 बॉलमध्ये तो आकडा रोखायचा होता, परंतु आतापर्यंतचा आपण षटक बघितला ना दुसरा, तो होता तिसरा, तिथे 19 धावा आल्या. तिथूनच हे समीकरण पूर्णपणे आता चेंज झालेलं आहे. आता धावा रोखायचे आहेत, ते म्हणजे 6 मध्ये 14. आता संघर्ष वाढलाय. आता संदेशलाही टीम चिखलोली तुमचा डिसिजन आतापर्यंत आमच्या पर्यंत पोहोचलेला नाहीये. तुमचा जो डिसिजन असेल लवकरात लवकर पोहोचवा. बॅटिंग की फिल्डिंग. निरंजन आघाडीला गेला होता, तोच निरंजन आता टीमचा कॅप्टन समोर. संदेश 6 बॉल 14ची गरज. यावेळेला बोल्ट. निरंजनने पहिलीच विकेट मिळवली आहे आणि आपण म्हणत होतो ना की निरंजन या टीमचा परफेक्ट ऑलराऊंडर आहे आणि सिच्युएशन हँडल करणं खरं तर हीच तर या खेळाडूची ओळख. त्याच्या नावावरती विकेट. निरंजन बाद. सुंदर बॉल पडल्यानंतर आपण थोडासा आत येतानाही पाहिला. वेगावरती नेहमी विश्वास ठेवणारा संदेश. हा बॉल पहा थोडासा स्विंगी होता, पडल्यानंतर कदाचित आतमध्ये आला बॉल. त्यानंतर आपल्याला स्टंपवरती आदळत असताना तुम्ही बघितला. आणि विजय आत्तापर्यंत खरं तर दोन्ही टीमच्या बाजूने जास्त नाहीये, कारण ही मॅच या विकेट नंतर आपण असं म्हणू शकतो की ही मॅच 50-50 आहे. त्याच्यामुळे दोन्ही बाजूला दोलायमान अवस्थामध्ये असणारा सामना. त्या सामन्याचं येण्याचं एकमेव कारण तो म्हणजे संदेश शिसवे. आता लॉफ करण्यात आला बॉल मध्ये. इथे बघतोय फिल्डर, जज करतोय आणि कॅच ड्रॉप. या सिच्युएशनला कॅच ड्रॉप होणं म्हणजेच खरं तर थोडासा दबाव पडण्यासारखं आहे. कारण तुमच्याकडे उंची आहे, तुम्ही सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून टीम मध्ये आहात. खरं तर टीम मध्ये तुम्हाला डीप मध्ये का ठेवलं जातं कॅप्टनच्या माध्यमातून, तर तुम्ही त्या बॉलला फील्ड करू शकता. त्यासाठी आपण बघितलं मयूरची खरं तर कॅच ड्रॉप झाली, तिथे मिळाली सिंगल. अजूनही 13 बनवायचे आहेत, बॉल शिल्लक असताना 4. चला टीम लवकरात लवकर डिसिजन पोहोचवा. शॉर्ट बॉलचा वापर ऑन साइडला. आता कदाचित त्या फिल्डरला विचार करण्यास भाग पडेल की जर कॅच आली असती तर स्ट्राईक या खेळाडूला मिळाली नसती. बॅट फिरली गेली वेगाने आणि विवेकच्या बॅट मधला हा तिसरा तडाखा आणि या ओव्हर मधला संदेशच्या विरोधातला हा पहिला षटकार. ऍक्शन रिप्ले तुम्ही पहा. अगदी आपण बघितलं तर बॅटच्या स्लॉट मध्ये आणला. संदेशने मिस्टेक केली गेली की शॉर्ट बॉल टाकण्याचा त्याचा जो मनसुबा होता त्या मनसुबाला
खरं तर नास्तूभूत करत असताना हा षटकार आणि आता या षटकाराने पुन्हा एकदा यू टर्न घेतलं या मॅचमध्ये. इक्वेशन आता राहिलंय 3 बॉल आणि 7 धावा संख्येचं. 3 बॉल 7 धावा हे इक्वेशन आता या मॅच मध्ये उरलंय. येस, अंपायर्स बॅटरच्या बॉलरच्या शैलीवरती ॲक्सेप्ट घेतला गेला, आक्षेप आहे तो, म्हणजेच बॅटरने घेतला गेला. सो याच्या नंतर जर तुम्हाला काही त्रुटी आढळल्या बॉलरमध्ये तर तुम्ही ऑन ग्राउंड नोचा इशारा देऊ शकता. अशा सिच्युएशनला आपण बघत असतो की एखाद्या बॉलरवरती आक्षेप घेत असतात, पण तो आता मॅच पूर्णपणे क्लोज आली आहे. मयूर ग्रुप बदलापूर आता सध्या तरी विजयाच्या समीत उभा. 3 बॉल 7ची गरज. आता बॉल मध्ये आता पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक जज करतोय आणि त्यांनी आता जज केल्या बॉलला महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर. विवेकी पटेल आणि इथनं पकडण्यात आली कॅच आणि या मॅचला पुन्हा एकदा टर्न मिळवत असताना संदेश शिसवे. आता गरज आहे 2 चेंडू आणि 6 धावसंख्येची. स्पष्ट नाराज आहे विवेक, कारण त्यालाही माहिती आहे की आतापर्यंत आपण निरंजन या खेळाडूला परतताना बघितलं, आपल्यावरती मोठा दबाव होता, त्या दबावाला आपण बाहेर काढलाय आणि त्याच्यानंतर या सिच्युएशनला त्याची विकेट जाणं म्हणजे त्याला थोडंसं नाराज करतोय. सन्माननीय रोशनजी शेळके मंचावरती यायचं. टीम चिखलोली ठाकूरपाडा आता शेवटचा तुमच्याकडे खरं तर आमचा हा अलॉसमेंट असेल. यानंतर जर तुमचा डिसिजन आला नाही तर मग बदलापूर टीमला आम्ही टॉस विन देऊ, मग ते त्यांचा डिसिजन कळवतील. कारण 5वा कॉल तुम्हाला आहे की टॉस जिंकल्यानंतर तुमचा डिसिजन काय. आतापर्यंत तुमचा डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचलेला नाही. 2 बॉल 7ची गरज मैदानाच्या आतमध्ये. श्लोकसाठी हा बॉल समोर टॅप करण्यात आलाय. डीपमध्ये फिल्डर जरूर आहेत, बॉलकडे आले, बॉलची फिल्डिंग चांगली झाली, एका हाताने बॉलला फील्ड केलं गेलंय. आणि अशा सिच्युएशनला ऑलमोस्ट तुम्ही बघताय ना की एका बॉलवरती जेव्हा 6 धावसंख्येची गरज असते तेव्हा नेहमी चेस करणाऱ्या टीमने तो सामना जिंकलाय. अंडर प्रेशर आता आहे, अंडर प्रेशर कोण तर मयूरलाही माहिती आहे की एका बॉलमध्ये 6 धावसंख्येची गरज आणि समोर संदेश शिसवे जो या टीमला नेहमी लीड करतो. 64 धावसंख्येच्या चेसमध्ये कुठेच कमी पडला नाही मयूर इलेव्हन बदलापूर. परंतु आता जी सिच्युएशन आहे त्या सिच्युएशनला हँडल करत असताना 1 चेंडू 6 धावसंख्या. आदरांजली चषक 2023 चा सामना क्रमांक आजच्या दिवसातला 4था, जिथे जांभिवली बी की मयूर इलेव्हन बदलापूर एका बॉलमध्ये 6 धावसंख्येची कंपल्सरी गरज. आता शेजारी वाढले नाही, डीप मधलं प्रोटेक्शन. आता समोर तुम्ही सेट बघताय, एका चेंडूची एक बॉल आणि 7 धावसंख्येची गरज. शॉर्ट बॉलचा वापर, इथे मिस्टेक झाली, इथे शॉर्ट बॉलचा वापर केलाय, परंतु 1/4 ओव्हरचा या ठिकाणी इशारा देण्यात आलेला आहे. 1/4 ओव्हर याच्या नंतरचा बाउन्सर बॉल नो घोषित करण्यात येईल. आतापर्यंतच्या बॉलवरती तुम्ही चांगलं कार्य बघितलं संदेश शिसवेचं, परंतु शेवटच्या बॉलवरती त्याने व्हाईट बॉल आता आलाय, म्हणजे 1 बॉलमध्ये अजूनही 6 गरज. यावेळेला मिस केली लाईन आणि त्याच्यानंतर बॉल मागे चाललाय आणि 64 धावसंख्येचं संरक्षण करत असताना याच ठिकाणी संघ विजय होत असताना जांभिवली बी. खूप चांगले खेळले मयूर इलेव्हन बदलापूर, परंतु 64 धावसंख्या बनवण्याच्या अनुमानाने हा टार्गेट मोठाच होता, परंतु चांगली लढत तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पाहायला मिळाली. मयूर ग्रुप बदलापूर या टीमला फक्त आणि फक्त तुम्ही 5 धावसंख्येच्या फरकाने परास्त होताना बघितलं, परंतु चांगले लढले. विवेक जर बाद झाला नसता तर कदाचित या मॅचमध्ये खूप काही घडलं बिघडलं असं, परंतु फिल्डरने केलेली मिस्टेक त्याच्यानंतर झालेली रिकव्हरी आपण बघितली. जांभिवली बी संघाला या मॅचमध्ये आणि या स्पर्धेमध्ये थोडीशी थांबून ठेवते आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट तुषार. चांगला स्टार्टअप ज्याने संदेश सोबत जात असताना दिला, तब्बल 30 धावसंख्येचं महत्वाचं योगदान, तो तुषार या